हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह ही नवीन गोष्ट ऐकणार आहोत. अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ सगळ्यांच्या आधी बघू शकता. चला तर मग सुरुवात करूया. प्रियाताई एका हाताने साडीच्या निऱ्या सांभाळत एका हातात आरतीचे ताट घेऊन मंदिराच्या पायऱ्याशी चपला काढतात आणि पायऱ्या चढून वर मंदिरात जातात. पुजाऱ्याला आरतीचे ताट देऊन हात जोडून मनोभावे त्या देवीच्या मूर्तीला बघत असतात. मनात अनेक प्रश्न असतात, ज्यांची उत्तरे ती त्या देवीला मनातल्या मनात मागत असते, तक्रार करत असते आणि पाणावलेल्या डोळ्यांनी ती देवीला बघत असते. इतक्यात त्यांना आवाज येतो. कोणीतरी मंजूळ गोड स्वरात म्हणत असते, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तशाच प्रियाताई मागे आवाजाच्या दिशेने बघतात. एक नाजूकशी गोरीपान मुलगी डोळे बंद करून हात जोडून मंत्र म्हणत असते. बघता क्षणी प्रियाताईला ती मुलगी फार आवडते. चेहऱ्यावरूनच सुसंस्कृत वाटत असते. त्या बघण्यातच गुंग असतात की ती मुलगी आवाज देते, काकू काकू. प्रियाताई तिच्याकडे बघते तर ती मुलगी त्यांच्या हातावर प्रसाद ठेवते. प्रियाताई हसतात. तिला इतकं जवळ बघून त्यांना फार आनंद होतो. त्या तिच्या गालावर मायेने हात फिरवतात आणि काय नाव तुझे बाळा? ती मुलगी, विजया. प्रियाताई, खूप छान नाव आहे तुझं. तू रोज येते मंदिरात? विजया, नाही, आज माझा रिझल्ट लागला. मी BA फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. प्रियाताईंना तिचं ते गोड बोलणं खूप भावते. त्या अलगद तिच्या कपडावर ओठ टेकवतात. अरे वा, अभिनंदन. तू खूप गोड आहेस आणि तुझा आवाज पण तितकाच मधुर आहे. असं वाटतं तुझ्याशी बोलतच राहावे. विजया पुन्हा एकदा गोड हसते आणि दुसऱ्यांना प्रसाद द्यायला निघून जाते. प्रियाताई मंदिराच्या बाहेर जात कुणाला तरी फोन करतात आणि सांगतात, मला त्या विजयाबद्दल सगळी माहिती पाहिजे, तेही लवकरात लवकर. कळलं, असे म्हणून फोन ठेवतात आणि आपल्या कारमध्ये बसून निघून जातात. ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेला एक व्यक्ती मोठ्या बंगल्यासमोर असणाऱ्या सिक्युरिटी रूममध्ये येतो आणि त्यांना आपले नाव सांगून आत जाण्याची परमिशन मागतो. तसा गार्ड आत फोन करून कळवतो आणि तो व्यक्ती गेटच्या आत जातो. मोठा आलिशान बंगला आणि त्यावर वरच्या बाजूला नाव होते अक्षता पॅलेस. प्रियाताई आत हॉटेलमध्ये सोफ्यावर बसून त्यांचीच वाट बघत असते. तो व्यक्ती आत येऊन त्यांना नमस्कार करतो. प्रियाताई, बोला, काय माहिती मिळाली त्या मुलीची? तो, मॅम, तिचं पूर्ण नाव विजया संतोष माने. अत्यंत शांत, साधी आणि सरळ मुलगी. आई आणि वडील दोघेही 5 वर्षा अगोदर एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. मरणा अगोदर तिच्या आईने आपला भाऊ रोहन नाईक यांच्याकडून वचन घेतले की ते विजयाला नीट सांभाळेल, तिचं शिक्षण पूर्ण करेल आणि त्याला चांगला मुलगा बघून लग्न करून देईल. त्या बदल्यात त्यांचे 50 लाखाचे घर त्यांना मिळाले. पण तरीही त्याला मध्येच तोडत प्रियाताई, पण काय? तो विजयाचा मामा रोहन नाईक, त्याच्या घरी बायको रेखा, विजया एवढी मुलगी गीता आणि मुलगा राज. त्यांनी विजयाचे घर विकून त्या पैशांनी आपल्या मुलाला इंजिनियर केले. मुलीला पण चांगल्या कॉलेजमध्ये शिकवले, पण विजयाला मात्र साधारण कॉलेजमध्ये शिकवले. रोहन नाईक यांची परिस्थिती फार नाजूक आहे. विजयातर्फे मिळालेल्या पैशाचा त्यांना फार आधार झाला, मात्र त्यांनी विजयाला कधीही चांगली वागणूक दिली नाही. विजयाची मामी रेखा अत्यंत लालची बाई. तिने विजयाचा पैसा तर घेतला, पण तिला घरातील एक सदस्य म्हणून कधीच नाही पाहिले. तिला ते लोक घरातील नोकरासारखे बघतात, तिच्याकडून सगळी कामे करून घेतात. आता सध्या ते मुलाला चांगल्या पगाराची नोकरी लागावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे सगळं ऐकून प्रियाताईंचे डोळे चमकतात. चेहऱ्यावर एक स्माईल येते. थोड्या खुशीने ते त्यांना काही पैसे देतात आणि पुन्हा थोडे पैसे देऊन, हे तुझ्या कामाचे आणि हे काम परफेक्ट केले त्याचे बक्षीस. पुन्हा गरज लागली तुझी की तुला बोलून घेईन. तो खुश होत, हो हो, नक्कीच मॅम, तुम्ही केव्हाही मला बोलवू शकता, मी तयार असेन. 2-3 दिवसांनी रोहन नाईक आणि त्यांची पत्नी रेखा हिला प्रियाताई यांनी बोलवले म्हणून ते अक्षता पॅलेसमध्ये येतात. घरातील सर्वात जुने नोकर रामू काका त्यांना बसायला सांगतात. दोघेही त्या मोठ्या आणि आलिशान घराला टक लावून बघतात. त्या आलिशान उंच सोफ्यावर बसायला सुद्धा त्यांना अवघडत असते. इतक्यात प्रियाताई स्टेअरवरून खाली येत, बसा बसा नाईक, आरामात बसा. त्या खाली येऊन बाजूच्या सोफ्यावर बसत, काय घेणार तुम्ही? रोहन घाबरून जात, मॅडम, काही नको. प्रियाताई, रामू काका, पाहुण्यांना चहा नाश्ता आणि काही दिलं?
रोहन दबक्या आवाजात, अहो खरंच काही नको. आम्हाला कशासाठी बोलवले आहे? आमचे काही चुकले का? तुम्ही असे अचानक बोलवले? प्रियाताई हलके स्माईल करीत, अहो नाईक, तुम्ही असे घाबरू नका. तुमचे काही चुकले नाही. रिलॅक्स व्हा. हे पाणी प्या. रोहन लगेच ते पाणी गटागटा पिऊन संपवतो. प्रियाताई, आम्हाला समजलं तुमचा मुलगा इंजिनियर झाला आहे आणि नोकरी शोधत आहे. रेखा चमकून त्यांच्याकडे बघते आणि घाईघाईने, हो हो मॅडम, माझा मुलगा खूप हुशार आहे हो, आणि चांगल्या मार्कांनी तो पास पण झाला आहे. प्रियाताई, आमच्या कंपनीत त्याच्यासाठी चांगला जॉब आहे, 60,000 पर मंथ सॅलरीचा. तसे दोघेही डोळे फाडून बघतात. रोहन, काय? मॅडम, माझ्या मुलाला खरंच नोकरीची गरज आहे. आमची परिस्थिती बेताचीच आहे. त्याला जर ही नोकरी मिळाली तर खूप उपकार होतील तुमचे. प्रियाताई मंद स्मित करत, ठीक आहे, दिली नोकरी. वरून तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही 15 लाख पण देतो. पण त्या बदल्यात आम्हाला काही पाहिजे तुमच्याकडून. तसे दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघतात आणि धीर एकवटून, रोहन, आम्ही काय देणार मॅडम तुम्हाला? तुमच्यासमोर आमची औकात आहे का? प्रियाताई, तुम्ही जे देऊ शकता ते कुणीच नाही देऊ शकत, म्हणून तुम्हाला बोलवलंय. रोहन गोंधळून, मॅडम, मी समजलो नाही. प्रियाताई एक दीर्घ श्वास घेते. मी जे म्हटलं ते सगळं द्यायला तयार आहे, पण जर तुम्ही तुमच्या भाचीला आमच्या मुलासाठी देत असाल तर. आम्हाला विजया आमची सून म्हणून हवी आहे. हे ऐकून दोघेही शॉक होतात आणि एकमेकांकडे बघतात. रेखा पुन्हा एकदा तो बंगला न्याहाळते आणि मनात विचार करते, त्या भिकारडीला हे लोक आपल्या मुलासाठी मागत आहेत. तिची लायकी तरी आहे का या एवढ्या बंगल्यात राणी बनून राहायची? माझी गीता होऊ शकते राणी. रेखाचे डोळे मोठे होतात. ती रोहनच्या कानात कुजबुजत, अहो विजयापेक्षा आपल्या मुलीला करू नये या घरची सून. किती श्रीमंत आहेत हे लोक. आपली मुलगी आयुष्यभर राणी बनून राहील. रोहन तिला डोळ्यांनी बघत, चुप बस बेअक्कल, तुला काही समजतं का? प्रियाताई, सांगा तुमचा निर्णय काय आहे? रेखा घाईघाईने, आम्ही तयार आहोत, आणि जर तुम्हाला विजया पसंत नाही आली तर माझी पण मुलगी आहे लग्नाची. प्रियाताई चेहऱ्यावर गंभीर भाव आणून, आम्हाला फक्त आणि फक्त विजयाच पाहिजे या घरची सून म्हणून. रोहन दबकतच, मॅडम, आम्ही विचार करून सांगितलं तर चालेल का? ते म्हणजे विजयाला पण विचारावे लागेल ना. प्रियाताई थोड्या चिडक्या स्वरात, ठीक आहे, पण लक्षात ठेवा, आम्हाला नाही ऐकायची सवय नाही, आणि शेवटी प्रश्न तुमच्या मुलाच्या भविष्याचा पण आहे, तेव्हा नीट विचार करून सांगा. त्यांचे बोलणे ऐकून रोहन आणि रेखाला घाम येतो. ते तसे कसेबसे नाश्ता आणि चहा घेऊन घरी जातात. घरी गेल्यानंतर रोहन कपाळावरील घाम पुसत विजयाला पाणी आणायला सांगतो. विजया दोघांसाठी 2 ग्लास पाणी भरून आणते आणि त्यांना देत, मामा चहा ठेवू का? रोहन, नाही, नको. रेखा आवाजात, तू जरा थोडीशी बाहेर जा, मला तुझ्या मामासोबत बोलायचं आहे, मग आवाज देते तुला. विजया आत जाऊन ग्लास ठेवते आणि बाहेर निघून जाते. रेखा आवाज चढवून, काय हो, काय गरज होती विचार करून सांगतो म्हणून सांगायची? तिचं लग्न त्या मुलाशी लावू तरच ते नोकरी देतील ना आपल्या मुलाला. कळतंय की नाही तुम्हाला? अहो, 60,000 महिन्याचा पगार म्हणजे मजाक आहे का? तुमच्या 6 महिन्याच्या पगारा एवढा आहे तो. आजपर्यंत काटकसर करीत कसे घर चालवले माझे मलाच माहिती. कसली हौसमौस केली नाही. कशी करणार? तुमच्या पगारात तर घरही चालत नव्हते. ते तर तुमच्या बहिणीचे पैसे भेटले म्हणून त्याला इंजिनियर करू शकलो. आणि काय हो, एवढ्या श्रीमंत स्थळाला नाही म्हणता? तुमची भाची काय स्वर्गातली अप्सरा आहे का जे याच्यापेक्षा श्रीमंत स्थळ भेटेल तर? अहो, इथे लग्न कराल तर त्या भिकारडीचे नशीब उजळेल. रेखाच्या तोंडाचा पट्टा चालूच असतो की तिला मध्येच थांबवत, रोहन, मी विचार करतो म्हटलं म्हणजे काहीतरी कारण असेल ना. तिचा मुलगा कोण आहे माहिती आहे तुला? रेखा तोंड वाकडे करून, कोण आहे मुलगा? कोण आहे मुलगा? योगेश काटकर आहे तिचा मुलगा. रेखा न समजून, हां, मग काय झाले? रोहन विचित्र नजरेत बघत, तुला नाही माहिती का योगेश काटकर? फेमस उद्योगपती. रेखा गोंधळून त्याच्याकडे बघते. तिला कळत नाही त्याला नेमके काय सांगायचे आहे. तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून त्याला कळते की हिला त्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नाही. रोहन, अगं, योगेश काटकर म्हणजे तो व्यक्ती ज्याची 4 वर्षा अगोदर रेप केस खूप गाजली होती.
ज्या त्या न्यूज चॅनलवर तेच चालू होते. रेखा आश्चर्याने बघत, काय? मग काय झाले? जेल झाली होती का त्याला? रोहन, नाही. पैशाच्या जोरावर तो ती केस जिंकला होता. असे ऐकले होते की त्याने अपोजिट पार्टीच्या वकिलाला विकत घेतले होते आणि म्हणून तो ती केस जिंकला. त्यावेळी त्याचे लग्न एका बड्या उद्योगपतीच्या मुलाशी जुळले होते, पण केसमुळे ते लग्न तुटले. रेखा काहीतरी समजलं असा आव आणीत, तरीच म्हटलं, ती मॅडम एवढी मेहरबान का झाली आपल्यावर? आपल्यासारख्या फाटक्या घरातील मुलगी का मागत आहे? मुलाचे लग्न जुळत नसेल म्हणून हा खटाटोप. पण असो, आपल्याला काय करायचे? लावून दे ते विजयाचे ते तिच्या मुलाशी लग्न. रोहन डोळे मोठे करीत, रेखा काय बोलते तू? त्याच्या जागी आपली गीता असती तर अशीच बोलली असती तू. रेखा चिडून, ते मला माहिती नाही. मला फक्त एवढं समजले की एका लग्नाने आपली परिस्थिती सुधारेल, आपल्या राजला चांगला जॉब मिळेल. अहो, आपण जसे दिवस काढले तसे आपल्या मुलाला नाही काढावे लागणार आणि आपण गीताचं पण लग्न चांगल्या ठिकाणी करू शकतो. रेखा गाल फुगवून, मी आताच सांगते, हे लग्न कसंही करून होऊ द्या, नाहीतर मी निघून जाईन हे घर सोडून. मग बसा तुम्ही आपल्या भाचीला घेऊन. रोहन, रेखा हे काय बोलते तू? रेखा, माझ्या मुलाच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि का नाही करू मी त्यांचा विचार? आई आहे मी. आजपर्यंत कसे दिवस काढले त्यांनी मला माहिती आहे. दुसऱ्या मुलांचे नवीन ड्रेस बघून आतल्या आत झुरायचे ते, आणि आज कुठे चांगले दिवस येऊ शकतात तर का नाही विचार करू मी? तुम्ही उद्याच जाऊन त्यांना हो म्हणा. असं म्हणत रेखा पाय आपटत निघून जाते. इकडे रोहन मात्र कैचीत सापडला असतो. काय करू नि काय नाही. एकीकडे बहिणीला दिलेले वचन आणि निरागस मुलगी विजया, तर दुसरीकडे आपली 2 मुले आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य. मनात खूप विचार चालू असतो, पण शेवटी बहिणीच्या मुलीसमोर स्वतःच्या मुलांचे पारडे जड होते. सायंकाळी जेवण झाल्यावर विजया सगळी खरकटे काढून उष्टी भांडी जमा करून बाहेर नेऊन ठेवते. गीता आपला मोबाईल चाळत असते आणि राज बाहेर मित्रांसोबत फिरायला निघून जातो. सगळे आवरून विजया झोपण्यासाठी सगळ्यांच्या गाद्या खाली टाकत असते की रेखा तिला थांबवते. ए पोरी, राहू दे, हे काम मी करते, तू जा, तुझ्या मामाला तुझ्याशी काही बोलायचं आहे. विजयाला एकदम आश्चर्य होते. आज पहिल्यांदा तिच्या मामीने तिच्या हातातील काम स्वतः करायला घेतले होते, पण मामीने सांगितले ते ऐकावे लागेल, नाहीतर ओरडा मिळेल, म्हणून ती मामाजवळ जाते. मामा, तुम्ही बोलवलत मला? रोहन सुपारीचा तुकडा तोंडात टाकत, हो हो, बस इथे. तशी विजया मामाच्या बाजूला बसते. रोहन, विजया बेटा, आम्ही तुझे लग्न पक्क केले. मुलगा चांगला उद्योगपती आहे, करोडोंचा मालिक आहे आणि स्वतः चालून आलेलं स्थळ आहे. आपल्याकडून तर काहीच नकोय त्यांना. लग्नाचं सगळं तेच बघणार आहेत. नशीब काढलंस बेटा तू. विजया, पण मामा, मला इतक्या लवकर लग्न नाही करायचंय. मला जॉब करायचा आहे. हे ऐकताच मामी ओरडतच, काय करायचं आहे नोकरी करून? कोणते दिवे लावणार आहे? आणि एवढं श्रीमंत घराणं काय रोज रोज चालून येणार आहे का तुझ्यासारख्या भिकारडीला? आणि करोडपतींच्या बायकोला काय गरज नोकरीची? तसे मामा मामीला चूप बसायला सांगतात आणि स्वतः विजयाला समजावणीच्या सुरात म्हणतात, बेटा, तुला तर माहिती आहे आपली परिस्थिती. मी दोघींचे लग्न नाही करू शकत ग. त्यात एवढे मोठे घराणे. मला वाटले आयुष्यभर सुखी राहशील म्हणून मी होकार दिला. आणि राजला पण अजून नोकरी नाही मिळाली. त्यात ते लोक त्यांच्या एका कंपनीत राजला चांगल्या पगाराची नोकरी द्यायला तयार आहेत. असे जर झाले तर माझे ओझे कमी होईल आणि आमची पण परिस्थिती सुधारेल. तू बघ, आता तुझी इच्छा नसेल तर मी जबरदस्ती नाही करणार, पण असं स्थळ पुन्हा नाही येणार. विजया विचार करत, आपल्या लग्न करण्याने राजला नोकरी मिळत असेल तर तयार होऊन जाऊ लग्नाला. आणि तसंही मामी काही ऐकणार नाही. ती आपलं खरं करूनच राहील. तशी ती मामाला सांगते, ठीक आहे मामा, तुम्हाला जसं ठीक वाटेल. मामा लगेच दुसऱ्या दिवशी प्रियाताईला लग्नासाठी होकार कळवतो. त्यांचा होकार मिळताच प्रियाताईला काय करू नि काय नको असं होऊन जातं.
पण तिला अजून भीती वाटते की लग्न लगेच करून टाकावे, नाहीतर ऐनवेळी ही मुलगी पण नकार देईल आणि हातची मुलगी जाईल. प्रियाताई लगेच रोहन आणि रेखाला बोलवून घेते. प्रियाताई, नाईक, मला हे लग्न लवकरात लवकर करायचे आहे. म्हणजे या 7 दिवसाच्या आत. त्यांना मध्येच तोडत, रेखा, एवढ्या लवकर कसे होणार? प्रियाताई, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळे मॅनेज होईल. तुम्हाला फक्त नवरी घेऊन यायचे आहे आणि लग्न जितक्या लवकर होईल तुमचा मुलगा तितक्या लवकर नोकरीवर जॉईन होईल. प्रियाताई, रेखा एक स्माईल देत, कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते? तसे दोघे चूप बसतात. प्रियाताई, उद्या एक व्यक्ती तुमच्याकडे येईल, त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही कपडे घेऊन या. पैशाची चिंता करू नका, बिल तो पे करेल. आणि हो, लग्न मला खूप वाजत गाजत करायचं नाही आहे. मंदिरात फक्त जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न लागेल. लग्नाच्या दिवशी पण तुम्हाला घ्यायला गाडी येईल. आता तुम्ही जाऊ शकता. रेखा मॅडम, माझ्या मुलाची नोकरी तर पक्की ना? प्रियाताई, हो हो, उद्या त्याला इंटरव्ह्यूला पाठवून द्या. तसे दोघेही खुश होऊन निघतात. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे एक व्यक्ती त्यांना घेऊन एका मोठ्या कपड्याच्या आलिशान शोरूममध्ये घेऊन जातो आणि तिथून त्यांच्यासाठी कपडे घेतले जातात आणि त्यावर मॅचिंग ॲक्सेसरीज पण. लग्नाला 3 दिवस बाकी असतात. दुपारी विजयाची एकुलती एक मैत्रीण रुचा तिला भेटायला येते. रुचा खुश होत, ए विजया, तुझं लग्न ठरलं? खूपच श्रीमंत घराणे आहे म्हणे, काल मला गीताने सांगितलं. विजया लाजतच, हो. रुचा, काय ग, काय करतात तुझे होणारे पतिदेव? विजया, बिझनेसमॅन आहेत. रुचा, कशाचा बिझनेस करतात ग? विजया, मला माहिती नाही ग, मामाने एवढे सांगितले. रुचा आश्चर्याने, काय? अगं पण डायरेक्ट त्या मुलाला विचारायचं ना, त्याचा कुठला बिझनेस आहे तो? विजया नाराजीने, कसे विचारणार? मला तो कोण आहे हेच माहिती नाही. रुचा डोळे मोठे करून, काय? तुझे लग्न कुणाशी होत आहे हे माहिती नाही? विजया नकारार्थी मान हलवते. रुचाचा, अगं मग लग्नाला तयार कशी झालीस तू? विजय, मामाने लग्न आधीच ठरवले आणि नंतर मला सांगितले. रुचा, म्हणजे तो मुलगा तुला बघायला आला आणि पसंत केले, मग असं लग्न ठरलं नाही का? विजय, नाही, मला कुणीच बघायला नाही आले. रुचा संशयाने बघत, काहीतरी गडबड आहे विजया. एवढा मोठा बिझनेसमॅन, तर त्याला श्रीमंत मुलींची काही कमी नसेल, तरी तो तुझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करतोय? तशी तू खूप सुंदर आहे, करू शकतो, पण तो तुला बघायलाही आला नाही, मग कसे शक्य आहे अगं? मला ना ही गोष्ट पटतच नाही आहे. बरं, तुला त्याचे नाव माहिती आहे का? की तेही माहिती नाही? विजया विचार करीत, अगं हो, कोणीतरी योगेश काटकर आहे, मामाने सांगितले होते. रुचा आश्चर्याने बघत, नक्की हेच नाव सांगितलं का? विजया गोंधळून, हो, हेच नाव सांगितलं. रुचा रागाने बघत, लगेच हे लग्न मोड. तू मामाला सांग, तुला हे लग्न नाही करायचे. विजया कन्फ्यूज होते, अगं पण का? असं काय झालं? रुचा विजयाकडे बघत, मूर्ख मुली, तुला माहिती आहे का तो योगेश काटकर कोण आहे तो? विजया संशयाने बघत, कोण आहे तो? रुचा, अगं रेफिस्ट आहे तो. 4 वर्षाआधी त्याने त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीवर रेप केला होता. विजया धक्का बसल्यासारखी, काय? तू खरं सांगते? रुचा विश्वासाने, अगं हो, न्यूजवर खूप गाजलं होतं ते प्रकरण, पेपरमध्ये पण कितीतरी दिवस सारखे येत होतं. आपली 10वी बोर्डाची एक्झाम होती त्यावेळीची गोष्ट आहे. विजयाचे सगळे शब्द घशात अडकतात. तिला काय बोलावे काही समजत नाही. नकळत अश्रूंना डोळ्यातून अश्रू येतात. तिला समजते का मामी तिच्या लग्नाच्या मागे लागली. इतके श्रीमंत घर बघून तर तिने आधी गीताचाच विचार केला असता. आपल्या बाबतीत ती इतका चांगला विचार कधीच करू शकत नाही. पण जे पण चांगले आहे ते सगळं आपल्या मुलीला मिळावं असंच वाटत असते. आपल्याला तर कायम
कमी दर्जाचं स्वस्त वस्तूच दिल्या. मग लग्न कसे एवढ्या श्रीमंत घरात करीत आहेत? मला नाही करायचे म्हटले तर किती चिडली होती मामी. का कोणी आपल्याला बघायला नाही आले? ना चहापोह्यांचा कार्यक्रम, ना साखरपुडा, सरळ लग्न, तेही मंदिरात. एवढे श्रीमंत लोक असून लपवून केल्यासारखं लग्न करीत आहेत. रुचा तिला हलवत, विजया 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 डोळे पुसत तिच्याकडे बघते. आणि रुचा, आता काय करू ग मी? रुचा तिला रोखून बघत, काय करू म्हणे? हे लग्न मोडायचे आजच्या आज. तुझ्या मामा मामीला खडसावून सांग तू हे लग्न करणार नाही. रुचा, आणि ते नाही ऐकले तर? रुचा, नाही ऐकले तर घरून पळून जा, पण अशा व्यक्तीशी लग्न करू नको. विजय, मला भीती वाटते ग मामीची. त्या दिवशीच नाही म्हटलं तर मला काय काय बोलली. तुझी मामी एवढा जोर देते म्हणजे नक्कीच त्यांनी पैसे दिले असणार. तू हिम्मत नको हारू. तुझ्या मामाला सांग, ते ऐकतील. सायंकाळी जेवण झाल्यावर विजया मामाजवळ येते. मामा. रोहन, अगं बोल. विजया घाबरत, मामा मला हे लग्न नाही करायचंय. एवढे म्हणताच आतून ऐकणारी मामी तिच्यावर गरजते. काय ग सटवे, लग्न न करायला काय झाले? आयुष्यभर आमच्या उरावर बसून खाणार आहे का? कोण मागेल ग तुला? बिना मायबापाची पोरगी म्हणून सांभाळली. चांगले घर बघून लग्न करून देतो, तरी तुझे आपले काय चाललंय ग? आमची काही इज्जतच नाही की काय? एवढ्या श्रीमंत लोकांसमोर आम्हाला शरमेने मान खाली घालायला लावणार का? ऐन वेळावर नाही, लग्नाला नाही म्हणते. बघा तुमची भाची. खूप कौतुक होतं ना तुम्हाला, आता बघा तुम्हीच. रोहन वैतागून, तू शांत बसते का थोडा वेळ? म्हणजे मी तिला काय म्हणायचे आहे ते ऐकू शकेन. रेखा पाय आपटत आत निघून जाते. पण जायच्या अगोदर विजया आणि रोहनकडे रागाने बघत, काही झाले तरी हे लग्न होणारच सांगून ठेवते. रोहन विजयाकडे बघून प्रेमाने, काय झाले विजया? कुणी काही बोलले का? विजया रुचाचे नाव न घेता बोलते. ते मामा, मी ऐकले की 4 वर्षा अगोदर त्यांच्यावर रेप केस चालू होती. हे ऐकून मामा गडबडतो, पण स्वतःला नॉर्मल दाखवीत असे काही नाही ग. ती खोटी केस होती आणि त्यात काटकर साहेबच जिंकले केस. जिने केस केली ती तर हरली. तुला असं वाटतं का मी अशा कुठेही तुझं लग्न करेन? विजयाला समाधान नाही होत. मामा, मला खूप श्रीमंत घर नकोय, साधारण मिडल क्लास फॅमिली असली तरी चालेल. आपण हे लग्न मोडू शकतो का? रोहन, नाही बेटा, आपण आता हे लग्न नाही मोडू शकत. ती खूप मोठी लोक आहेत आणि त्यांनी राजला चांगली नोकरी पण दिली. आता जर लग्न मोडले तर ते राजला नोकरीवरून तर काढेलच, पण दुसरीकडे कुठेही नोकरी पण मिळू देणार नाही. त्यांची ओळख खूप वरपर्यंत आहे. आपण असं नाही करू शकत. विजयाच्या डोळ्यात पाणी येते. ती लहान जरी असली तरी तिला कळते की तिचे मामा मामी आपल्या फायद्यासाठी तिचा सरळ बळी देत आहेत. ती हताश होत शून्यात बघते. तिला आईबाबांची खूप आठवण येते. तिचे आई वडील असते तर त्यांनी असं होऊच दिलं नसतं, पण आता स्वतःच्या डोळ्याने स्वतःला उद्ध्वस्त होताना बघायचे होते. ती हताशपणे तयार होते. जणू काही फक्त शरीरच उरलं आहे. आपलं मन आणि भावना तिने केव्हाच मारून टाकल्या. चला मैत्रिणींनो, आजच्या पुरतं एवढंच. तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.